नंतर मग हे बघा कार्तिकनं आपली गाणी लावली. गाणी लावता आता मग आपलं चाललो होतं पुढं. कसा आहे रित्या विषय गॉगल बिगल घालून निवांत बसलाय. अशी स्माईल रित्याची हवाय बाईची. त्यानंतर हे बघा कार्तिकला काय कधी हॉटेल येते असं झालं. नुसती भूक लागली होती वाटतं कार्तिकला. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेलमध्ये पोचल्यावर मग सगळ्यांनी ऑर्डर दिली. ऑर्डर दिलं मग हे बघा भाट्या आपला रील्स बघत बसला होता. ऑर्डर दिल्यावर मग लगेचच तिथं ऑर्डर आली. ऑर्डर आल्यावर मग काय आम्ही आपलं खायला चालू झालो. खाऊन झाल्यावर मग आम्ही आपलं निघालो घरी. कार्तिकला झालं तर ओव्हरलोड, निवांत पुढं झोपला होता. त्यानंतर मग हे काय भाट्या आपला निवांत गाडी चालवतोय. हे बघा कार्तिक कसा झोपलाय. याला काय आळशी बोडायचं आहे राव निवळ. त्यानंतर हे बघा आपला रित्या. त्यानंतर आम्ही भाट्याच्या घरी पोचलो. भाट्याच्या घरी पोचल्यावर मग गाडी वगैरे लावली. हे बघा हे पहिलंच आपली गाडी घेऊन बाहेर थांबला. याला एवढी झोप आलते ना. त्यानंतर मग रित्याला दिली गाडी चालू आहे. मग आम्ही निघालो घरी. घरी जाता आता हे बघा कार्तिक झोप येतच गाडी चालवतंय. त्यानंतर काय आपण घरापाशी पोचलो. घरापाशी पोचल्यावर मग रित्याला सोडलं आणि रित्याला सोडल्यावर घरी आलो. घरी आल्यावर मग हे काय तर मंथन वगैरे मंथन ओमकार हे आपले खाली थांबले होते मस्त. असं आहे ओमकार शेठ. त्यानंतर बघा आपला पिल्या पण आलता. हे बी काही विषयच नाही. त्यानंतर संध्याकाळी झाली. गुड्डा म्हणला माझी गाडी खराब झाली आहे चला गॅरेजला देऊन येऊ. गॅरेजला द्यायला काय ढकलत नाही लागते. मग हे काय चिन्या मागणं ढकलत होता. हा नुसता हँडल धरून थांबला होता. आणि बघा कसं चालतोय निवांत. त्यानंतर हे बघा चिन्या कसा ढकलतोय मागून. त्यानंतर काय आम्ही त्याची गाडी गॅरेजला लावली. नंतर घरी आलो. चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.